अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. 7व्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा मार्ग मोकळा, जिल्हा न्याय माहिती मागवली 15 जुलै 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबूसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळते. पाहूया सविस्तर. आपण परिपत्रकसुद्धा पाहणार आहोत. DCPS, NPS किंवा GPF खाते नसलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या 7व्या वेतन आयोगाच्या थकबाकीबाबत राज्यावर माहिती संकलन शिक्षण संचालनालयाचे सर्व जिल्ह्यांना तातडीचे आदेश. राज्यातील DCPS, NPS किंवा GPF खाते उपलब्ध नसलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाची थकबाकी अद्याप अदा झाली नसल्यास त्यासाठी आवश्यक निधीची माहिती तातडीने सादर करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिले आहेत. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या प्रश्नावर शासन स्तरावर हालचाली सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी क्रमशः प्रवासी अंदाज 203 DCPS NPS 20/08 ह्या पत्राद्वारे राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व जिल्हा परिषदांचे शिक्षणाधिकारी, प्राथमिक तसेच सर्व वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाच्या अधीक्षकांना आवश्यक माहिती तात्काळ सादर करण्याची सूचना दिल्या आहेत. या पत्रात नमूद करण्यात आले आहे की DCPS, NPS किंवा GPF खाते नसलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाच्या हप्त्याची थकबाकी रोखीने अदा करण्याबाबत विविध स्तरावर मागणी करण्यात आली होती. या संदर्भात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष तथा माजी विधान परिषद सदस्य श्री नागू गणार यांनी 31 डिसेंबर 2025 रोजी शासनाकडे निवेदन दिले होते की तसेच शिक्षण आयुक्तालयानेही 23 एप्रिल 2026 रोजी या विषयावर पत्रव्यवहार केला होता. या पार्श्वभूमीवर प्राथमिक शिक्षण संचालनालयाने आता प्रत्यक्ष माहिती संकलनाची प्रक्रिया सुरू केली आहे. प्रत्येक जिल्ह्याने संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियमानुसार पडताळणी करून किती कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाच्या कोणत्या हप्त्याची थकबाकी देणे बाकी आहे याचा सविस्तर माहिती सादर करावी असे स्पष्ट करण्यात आले आहे. कोणती माहिती मागवण्यात आली? संचालनालयाने सर्व जिल्ह्याकडून खालील माहिती मागवली आहे. जिल्हा न्याय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या, DCPS, NPS किंवा GPF खाते नसलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या, 7व्या वेतन आयोगाचा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा हप्ता यापैकी कोणत्या हप्त्याची थकबाकी प्रलंबित आहे. प्रत्येक हप्त्यासाठी आवश्यक निधीची रक्कम 1000 रुपयामध्ये. एकूण प्रलंबित थकबाकीची रक्कम. ही माहिती हार्ड कॉपी सोबत एक्सेल स्वरूपात सॉफ्ट कॉपीद्वारे ईमेलवर तातडीने पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. निधी उपलब्धतेसाठी महत्त्वाचे पाऊल. शिक्षण विभागातील सूत्राच्या मते शासनाकडे कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी आवश्यक आहे याची जाचक माहिती उपलब्ध झाल्यानंतर पुढील आर्थिक मंजुरी व निधी वितरणाची प्रक्रिया सुलभ होणार आहे. त्यामुळे माहिती संकलनाची प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. शिक्षक संघटनाची दीर्घकाळची मागणी. DCPS, NPS किंवा GPF खाते नसल्यामुळे अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाच्या थकबाकीचे हप्ते मिळू शकले नव्हते. हा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून विविध शिक्षक संघटनांनी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा केला होता. आता शिक्षण संचालनालयाने सर्व जिल्ह्याकडून माहिती मागविल्याने संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये थकबाकी लवकर मिळण्याबाबत आशा निर्माण झाली आहे. शासनाचा पुढील टप्पा. सर्व जिल्ह्याकडून माहिती प्राप्त झाल्यानंतर शासनाकडून आवश्यक निधीची तरतूद करून पात्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या 7व्या वेतन आयोगाची प्रलंबित थकबाकी रोखीने अदा करण्याबाबत पुढील निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिक्षण उपसंचालक प्राथमिक VM पाटील यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या या आदेशामुळे राज्यातील हजारो शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित 7व्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या प्रश्नाला पुन्हा एकदा गती मिळाल्याचे मानले जात आहे. परिपत्रक पाहण्या अगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तांबूसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. मित्रांना शेअर करायला विसरू नका. असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. उर्वरित हप्ते मिळण्याचा मार्ग मोकळा, महत्त्वपूर्ण परिपत्रक. ह्याविषयी आपण थोडक्यात माहिती बघितलेली आहे. हे पूर्ण परिपत्रक अखिल तांबूसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधले तिथून डाउनलोड करा.